मॉर्निंग मित्रांनो, आणि आज मला बोलायचं नव्हतं ज्या विषयांवरती, पण आता मी न्यूज चॅनल बघायला चालू केलोय. काही मित्रांच्या कमेंट यायला लागले, साहेब बोला, तुम्ही बोला साहेब, आम्ही आहे. न्यूज चॅनलने नाही दाखवलं तरी आम्ही दाखवतो. आणि साहेब, आजच्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपुसंक असं म्हणलेलं आहे, अशा मला काही कमेंट्स आणि काही मेसेज आलेले आहेत. अरे तर ती काय कुठली नवीन गोष्ट आहे का? 4 दिवस झाले मी हेच सांगतोय, हे गृह मंत्रालय, हे सगळे मंत्री हे नपुसकच आहेत. मी 4 दिवस झाले ओरडून सांगतोय, पण वेगळ्या भाषेत सांगतोय. आज ते सुप्रीम कोर्टानं सांगितलं ते अगदी सत्य खरं सांगितलंय. आणि मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो, जे सुप्रीम कोर्टानं म्हणलं ना महाराष्ट्र गव्हर्नमेंट नपुसक आहे, तर फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट नाही, विरोधी पक्षाचे नेते, प्रत्येक आमदार, प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक आपल्या ह्याच्यातला सभासद विधान भवनातला, आणि तो नपुसकच आहे मित्रांनो. फक्त माझे एकनाथ शिंदे साहेब आणि राज ठाकरे तर तिकडे नाहीत, पण एकनाथ शिंदे साहेबांना बोलू नका, मला फार राग येतो. कारण एकनाथ शिंदे साहेबच भविष्य आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळेच एवढे सीट आलेत. आज जे पुन्हा येईन जे आलेत ना मंत्री, पुन्हा येणार, ते एकनाथ शिंदेची मेहरबानी आहे. समजा त्यांचा मोठेपणा आहे, ते ज्या सीटवर बसलेत ना, नाही त्यांनी एकट्याने निवडणूक लढवली असती ना. लाडकी बिडकी बहीण योजना काही नाही मित्रांनो, फक्त एकनाथ शिंदे. आणि सरकारने बोललं ना, मला वाईट वाटलं सुप्रीम कोर्टाने की हे सरकार नपुसक आहे, कारण त्यामध्ये माझे प्रिय मंत्री एकनाथ शिंदेजी यांचा सुद्धा संबंध येतो. आणि एकनाथ शिंदे सोबत आपले दादाही नपुसक नाहीत मित्रांनो. दादा भ्रष्टाचारी आहेत आणि जनतेला माहिती आहे. कारण 70,000, 80,000, 90,000, 2 लाख त्यांचा कोटा आहे तेवढं पचवण्याची. आणि कसे मग आपले दादा नपुसक होतील? आणि दादा तर आपले धरणामध्ये पाणी सोडतात दादा, तर कशा प्रकारे नपुसक होतील ते? दादा नपुसक नाहीत मित्रांनो, दादा पण नाहीत आणि एकनाथ शिंदे पण नाहीत. आणि प्लीज यार, त्या अंजली दमानी यांचं ऐकू नका यार. माझा बीपी वाढलेला आहे, आता मला हॉस्पिटलला नेण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं. अंजली दमानिया ज्या प्रकारे आरोप करतायत ना सुरेश धस आणि यांच्यावरती पंकजा मुंडे, अरे ते अंजली दमानिया काय म्हणते राव की धनंजय मुंडेंनी प्रूफ दिले, पुरावे दिले. अरे काय लोकांना वेड्यात काढायचं त्या ह्याच्यासाठी, त्या न्यूजवरती दिसण्यासाठी. काय बरं त्या न्यूजवर दिसण्यासाठी? एकदा दिसलं काय आणि 1000 वेळा दिसलं काय? एकच आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही एवढं भावा बहिणीमध्ये तेढ लावायचं, एवढं म्हणजे समाजामध्ये तेढ लावायचं. धनुभाऊ तसा करणार नाही. म्हणजे माझं वैयक्तिक तर कधीच नाही धनुभाऊला बोललो, वाल्मिक कराडवरच माझा फोकस आहे. अजून धनुभाऊचं अजून मी काढलं नाही, किंवा धनुभाऊ काय करतोय. धनुभाऊ करुणा मुंडे म्हणल्याप्रमाणे धनुभाऊ हा एकदम बालिश आहे, त्याला हे वाल्मिक मुंडेंनी जर केलं असेल ती गोष्ट वेगळी आहे. आणि अंजली दमाने एकदम खोटारडी आहे मित्रांनो. तर आजचा माझा हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी होता. माझा बीपी वाढलेला आहे, परंतु मित्रांनो, आणि मला लाईक करा, शेअर करा, PSI रणजित रेड्डी या नावाने. आणि चला मित्रांनो, आता खऱ्या अर्थानं परत आपल्या कामाला लागू. थोड्याच वेळात आपल्याकडं पुरावे येणार आहेत, मग नंतर बोलू आपण मित्रांनो.